हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. आश्रमशाळा संदर्भात जी पदभरती होणार होती, तर त्या बाबतीत खूप जणांना प्रश्न होता की त्या भरतीचं काय झालं. जेव्हा सगळ्यांनी फॉर्म भरला ऑफलाईनमध्ये, फॉर्म भरल्यानंतर पुढची प्रोसेस ही खूप लेंदी होती आणि त्यानंतर झालं काय एक्झॅक्टली बऱ्याच जणांना माहिती नव्हतं की भरती पूर्ण झाली आहे की नाही झालेली आहे. तर आज न्यूजपेपरमध्ये आज त्याची बातमी आली त्या संदर्भात. म्हणजे या बातमीहून तुम्हाला समजून जाईल की काय झालेलं आहे आणि काय बाकी आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर पहा, आजच्या न्यूजपेपरमध्ये काय सांगितलं आहे, आदिवासी आश्रमशाळा अंतर्गत आता परिचारिका नेमणार म्हणून सांगितलेलं आहे. बाह्य स्त्रोताद्वारे म्हणजे टेंडर बाहेरच्याद्वारे 496 परिचारिका नियुक्ती करण्यात येणार आहेत. लोकमतचा आजचा पेपर आहे, 28 तारखेचा आहे. तर पहा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, मुंबई राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील मुलामुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी परिचारिकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. ठीक आहे, तर हे स्टाफ नर्सच्या याच्यामध्ये भरती करणार आहेत. आदिवासी विकास मंत्री जे आहेत माननीय श्री अशोक उईके साहेब यांनी मंगळवारी लोकमतला ही माहिती दिली होती. म्हणजे आता यायच्या मंगळवारी म्हणजेच कालच्या बातमीमध्ये काल त्यांनी लोकमतला सांगितलं होतं की आश्रमशाळेमध्ये स्टाफ नर्स परिचारिकेची प्रायमरी ट्रीटमेंटसाठी भरती करणार आहेत म्हणून, आणि याची प्रोसेस ऑलरेडी चालू झाली होती. त्यामध्ये पहा, बाह्य स्त्रोताद्वारे 496 परिचारिकेची नियुक्ती करण्यास अलीकडेच मान्यता देण्यात आली आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. म्हणजे पहा, याचा अर्थ अजून ऑर्डर कोणाला पण भेटलेले नाही आहेत. तर पहा, काय या आश्रमशाळेमध्ये परिचारिका नेमण्याची ही पहिलीच वेळ असेल. या अगोदर आश्रमशाळेमध्ये केव्हा पण परिचारिकाची पदभरती झालेली नव्हती, तर ती ही फर्स्ट टाईम असणार आहे. ठीक आहे, कोणत्याही विद्यार्थ्याबाबत आरोग्याची समस्या उद्भवली तर लगेच प्राथमिक उपचार ही परिचारिका करेल आणि विद्यार्थ्यावर पुढील उपचार डॉक्टरकडून करण्यात येईल, याची काळजी घेण्यात येईल. म्हणजे जी प्रायमरी ट्रीटमेंट ही स्टाफ नर्स करेल, त्यानंतर जर त्याला गरज रेफरलची असेल तो रेफर पुढे डॉक्टरकडे केला जाईल, असं याचा अर्थ आहे. ठीक आहे, त्यानंतर दुर्गम आदिवासी पाड्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना वेळीच उपचार मिळण्यासाठी जे काही एरिया आहे त्यासाठी उपचार मिळण्यासाठी व्यवस्था त्यामुळे निर्माण होणार आहे. राज्यात 496 शासकीय आश्रमशाळा आहेत, तेथे 1,99,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज 496 आहेत, त्यामध्ये 1,99,000 विद्यार्थी घेणार आहेत. म्हणजे हे पहा, प्रत्येकी शाळेमध्ये एक स्टाफ नर्स यांनी नेमलेला आहे. टोटल किती शाळा आहेत तर 496, आणि भरती पण किती करायला लागले तर 496. म्हणजे प्रत्येकी एका शाळेमध्ये एक स्टाफ नर्स भरणार आहेत. 45 प्राथमिक आश्रमशाळा असून 299 माध्यमिक शाळा आणि 152 कनिष्ठ महाविद्यालय अशा प्रकारचे आहेत. त्यानंतर पहा, याच्यामध्ये काय जी ही न्यूजपेपर आहे पहा, छत्रपती संभाजीनगरचा मेन पेज आहे, 10वा पेज नंबर आणि 28 तारखेचा हा वृत्तपत्र असणार आहे. त्यानंतर पुढं काय सांगितलं पहा, समन्वयक समिती स्थापन शासकीय आश्रमशाळा वसतिगृहातील समस्या सोडवण्याची नवीन व्यवस्था आता निर्माण केली जात आहे. त्यानंतर त्यात विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कर्मचारी यांचे प्रतिनिधी असतील. वेळोवेळी उद्भवणाऱ्या समस्यांना समन्वय समितीचा चर्चेवर निर्णय होतील, अशी माहिती मंत्री उईके साहेब यांनी दिली आहे. तर पहा, जे आश्रमशाळेची भरती होती ANM GNM 496 स्टाफ नर्स परिचारिकेची, तर ही शाळा पण 496 आहेत. त्यानुसार प्रत्येकी शाळेला एक स्टाफ नर्सच्या आधारावर भरती करणार आहेत. तर याची 1 जूनपासून याची जी आहे याची काही ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकी वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या आश्रमशाळा कुठे लवकर सुरू होतात, कुठे उशिरा सुरू होतात. त्या संदर्भातच त्यांनी जिथं लवकर होणार आहेत तिथं ऑर्डर देणं चालू केलेले आहेत आणि कुठं उशिरा होणार आहे तिथं ऑर्डर देणं बाकी आहे. तर याच्याहून या वृत्तपत्रावरून असं समजते की ही जी प्रोसेस आहे ती सध्या चालू आहे. ही प्रोसेस आणखीन पूर्ण कंप्लीट झालेली नाही आहे. जवळपास हे 10 जूनपर्यंत याला टाईम लागेल. ज्यांची 1 जूनला भरती शाळा चालू होणार आहे त्यांच्यासाठी हे 21 ते 30 मेच्या जवळपास ऑर्डर भेटली असेल, आणि ज्यांना ह्या शाळा उशिरा होणार आहेत आश्रमशाळा, विदर्भामधली शाळा ही आय थिंक सो उशिरा चालू होते आश्रमशाळा, त्यामुळे त्यांना थोडंसं ऑर्डर उशिरा भेटू शकतं. बऱ्याच जणांना हा प्रश्न होता की काय झालं काय नाही. तर हा एक महत्त्वाचा अपडेट असणार आहे आश्रमशाळेसंदर्भात. जर आणखीन काही विभागामधली जर आश्रमशाळा चालू झाली नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही ऑर्डर आणखीन दिले नसतील. जर काहीच या जणांना जर बऱ्याच जणांना काही याचा प्रश्न पडला असेल तर तुम्ही डायरेक्ट आश्रमशाळेच्या ऑफिसमध्ये पण जाऊन भेट देऊ शकता की भरतीचं काय झालं म्हणून वगैरे. ठीक आहे, तर त्यानंतर पुढं पहा, एक माहिती होती. दुसरी, नमो विज्ञान केंद्रामध्ये काय सांगितलं आहे,
नमो विज्ञान केंद्र पण उभारणार आहेत. आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी 72 नमो विज्ञान केंद्र उभारण्यात येतील. त्यासाठी 88 लाख रुपये खर्च केले जातील. डिसेंबर 2025पर्यंत अखेर याची उभारणी केली जाणार आहे. शिक्षक भरतीचा पण निर्णय याच्यामध्ये आहे पहा. आश्रमशाळेचे संच मान्यतेचे सुधारित निकष लागू करण्यात आले आहेत. शाळेतील शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे केली जाईल असे मंत्री उईके साहेबांनी यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असेच अपडेट आपल्या चॅनलवर येत असतील. धन्यवाद मित्रांनो.